गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर तुमचं स्वागत आहे SRJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। बघा, आपलं तांत्रिक म्हणजेच ग्रामसेवक क्वेश्चन पत्रिका 39 आहे आजची। चला तर बघा, लेक्चरला सुरुवात करूया। बघा, क्वेश्चन पत्रिका भरपूर सारे टाकलेले आहे, नक्की वाचा व्यवस्थित। चला तर बघूया 39 क्वेश्चन पत्रिका आजची। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, चा उद्देश झाडाचा आकार व बाह्य रूप चांगले राखणे होय। तर कशाचा उद्देश? कलम, वळण, छाटणी, वरीलपैकी नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? छाटणी। बघा, ऑप्शन 3, छाटणीचा उद्देश झाडाचा आकार व बाह्य रूप चांगले राखणे होय, म्हणजेच त्याच्यासाठी छाटणीही केली जाते। चला नेक्स्ट बघा, प्रमाणित केलेल्या बियांचा रंग असतो। तर कोणता असतो प्रमाणित बियाण्याचा रंग? पांढरा, जांभळा, निळा, सोनेरी, पिवळा। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, निळा। निळा असतो प्रमाणित बियाण्याचा रंग, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट बघा, भारतामध्ये सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी वयाची वर्षे पूर्ण असावी लागतात। तर किती वर्षे पूर्ण असावी लागतात भारतामध्ये सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी? तर 18, 15, 29, 25। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, 18 वर्षे पूर्ण असावी लागतात भारतामध्ये सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी। नेक्स्ट बघा, आमच्या शाळेला दर शनिवारी सुट्टी असते। हे वाक्य कोणत्या काळाचे उदाहरण आहे? तर कोणत्या काळाचे? रीती भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ। तर आपलं राईट आन्सर काय येणार? वर्तमान काळ। आमच्या शाळेला दर शनिवारी सुट्टी असते, हे वाक्य वर्तमान काळ आहे। चला नेक्स्ट बघा, जनावरांचा खुराक म्हणून खालीलपैकी कोणती पेंड चांगली आहे? तर कोणती पेंड ही चांगली आहे जनावरांचा खुराक म्हणून? तर करंजांची पेंड, सरकीची पेंड, मोहाची पेंड, लिंबाची पेंड। तर आपलं राईट आन्सर काय येणार? सरकीची पेंड। बघा, जनावरांचा खुराक म्हणून सरकीची पेंड ही चांगली आहे। नेक्स्ट बघा, फळपिकातील तणे उगवण्यापूर्वी व्यवस्थापन करण्याच्या पद्धत असे संबोधतात। तर कोणती पद्धत संबोधतात? फळपिकातील तणे उगवण्यापूर्वी व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीस रासायनिक, प्रतिबंधात्मक, निवारणात्मक, वरीलपैकी नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, प्रतिबंधात्मक असे म्हणतात। बघा, प्रतिबंधात्मक असे कशाला संबोधतात? तर फळपिकातील तणे उगवण्यापूर्वी व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीस प्रतिबंधात्मक असे म्हणतात। नेक्स्ट बघा, NH+4 चे NO2- मध्ये रूपांतर करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचे जीवाणू आहेत। तर कोणते सर्वात महत्त्वाचे जीवाणू? NH+4 चे NO- मध्ये रूपांतर करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचा जीवाणू कोणता आहे? बघा ऑप्शन, रायझोबियम, नायट्रोजन, नायट्रोसोमोनास आणि रायझोबियम, नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 हे आपलं राईट आन्सर आहे। बघा, नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर हे NH+4 चे NO- मध्ये रूपांतर करण्याकरता महत्त्वाचे जीवाणू आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। नेक्स्ट बघा, ईश्वर निर्मित या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे? तर कोणता ईश्वर निर्मित या सामासिक शब्दाचा समास? अलुक तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष। तर आपलं राईट आन्सर काय येणार? विभक्ती तत्पुरुष। नेक्स्ट बघा, कोरडवाहू क्षेत्रात वर भर दिला जातो। तर कशावर भर दिला जातो कोरडवाहू क्षेत्रात? आर्द्रता, संधारण पद्धती, जलनिस्सारण, अतिरिक्त पाण्याची विल्हेवाट, सिंचन। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, आर्द्रता संधारण पद्धतीवर भर दिला जातो कोरडवाहू क्षेत्रात। बघा, लक्षात ठेवा, कोरडवाहू क्षेत्रात आर्द्रता संधारण पद्धतीवर भर दिला जातो। नेक्स्ट बघा, कवितेत चरण म्हणतात, आपण काही अक्षरानंतर थांबतो, या विरामाच्या जागेला असे म्हणतात। तर काय म्हणतात? मात्रा, गण, लघु, गुरु, यती। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4, यती असे म्हणतात। बघा, कवितेत चरण म्हणतात आणि आपण काही अक्षरानंतर थांबतो,
त्या विरामाच्या जागेला यती असे म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, विश्वनाथ आनंद ग्रँडमास्टरचा दर्जा मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू होता. दुसरा कोण होता? तर कोण होता दुसरा? दिबेदू बरुआ, रोहिणी खांडेलकर, सॅम्युअल ॲरॉन, प्रशांत रेड्डी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए दिबेदू बरुआ. नेक्स्ट बघा, उडदाच्या फळाला असे म्हणतात, काय म्हणतात उडदाच्या फळाला? बघा, शेंग, सिलिके, कॅरॉप्सिस, डेटम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए शेंग सुद्धा म्हणतात. उडदाच्या शेंगा असं म्हणतो आपण, बघा ऐकलं असेल, तर शेंग असे म्हणतात. नेक्स्ट बघा, या फळात स्फुरदचे प्रमाण जास्त असते. तर कोणत्या फळात हे स्फुरदचे प्रमाण जास्त असते? बोर, सफरचंद, बदाम, खजूर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बदाम. बघा, बदाम या फळात स्फुरदचे प्रमाण हे जास्त असते. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय चिकित्सक दिवस ह्यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. तर कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो? डॉक्टर हर्षवर्धन, बिधानचंद्र रॉय, देवेंद्र प्रधान. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 बिधानचंद्र रॉय. राष्ट्रीय चिकित्सक दिवस हा बिधानचंद्र रॉय यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. चला नेक्स्ट बघा, ह्यांच्या संदर्भ कोवळे खोड, शेंडापेशी, गर्भ, परागकोश इत्यादींचा वापर करून वनस्पतीचे पुनरुत्पादन करण्याशी आहे. तर कशाचा संबंध आहे? लैंगिक पुनरुत्पादन, सूक्ष्म पुनरुत्पादन, शाखीय पुनरुत्पादन, प्राथमिक पुनरुत्पादन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 सूक्ष्म पुनरुत्पादन. बघा, सूक्ष्म पुनरुत्पादन ह्याचा संदर्भ कोवळे खोड, शेंडा, पेशी, गर्भ, परागकोश इत्यादींचा वापर करून वनस्पतीचे पुनरुत्पादन करण्याशी आहे. चला नेक्स्ट बघा, याच्या आधी सुद्धा 38 क्वेश्चन पत्रिका ह्या टाकलेल्या आहेत, त्या पण तुम्ही नक्की बघा. प्लेलिस्टला ग्रामसेवक प्रश्नपत्रिका म्हणून 2024 म्हणून अशी प्लेलिस्ट अवेलेबल आहे. सर्व प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत, त्या नक्की वाचा. पेपरला जाण्याआधी एक वेळा तरी भेट द्या, पूर्ण प्लेलिस्ट वाचून टाका, कारण त्याच्यावर पूर्ण जे तुमचं सिलेबस आहे त्याच्यानुसार लेक्चर घेतलेले आहे, ते तुम्ही नक्की बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिली समुद्री रोपवे मुंबई आणि ह्याला जोडणारा आहे. तर कोणता आहे? एलिफंटा बेट, माजुली बेट, अंदमान बेट, वरीलपैकी काही नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1 एलिफंटा बेट. नेक्स्ट बघा, वनस्पतीच्या वाढीसाठी किती पोषक द्रव्ये आवश्यक असल्याचे आढळून आले? तर बघा 14, 17, 20, 16. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 16. नेक्स्ट बघा, शेतीयोग्य जमिनीकरता शेती फळबागायतीमधील मुख्य घटक आहे. तर कोणता आहे? शेतीयोग्य जमिनीकरता शेती फळबागायतीमधील मुख्य घटक. तर फळे, लाकूड, कुंपण, इंधनाचे लाकूड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए फळे. शेती फळबागायतमध्ये फळे. नेक्स्ट बघा, मातीतील प्राथमिक आणि दुय्यम घटकांच्या रचना आणि प्रमाणाला असे म्हणतात. तर काय म्हणतात? घनता, ह्युमस, घट्टपणा, मातीची रचना. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मातीची रचना असे म्हणतात. चला नेक्स्ट बघा, वृत्त ओळखा म्हणतात. मन वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला फिरी येतं पिकावर. तर कोणता आहे वृत्त? बघा, आर्यवृत्त, नववधू, ओवी, अभंग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 ओवी आहे. मन वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला फिरी येतं पिकावर, ही ओवी आहे. नेक्स्ट बघा, तंबाखूमध्ये शेंडा खुडणे आणि फुटवे काढणे ह्यामधील मूळ उद्दिष्ट म्हणजेच काय आहे? तर रोपांची उंची कमी करणे, फांद्यांची संख्या वाढवणे, ऊर्जा आणि पोषण द्रव्याचा ओघ फुलांकडून पानाकडे वळविणे, रोपे आडवी पडण्यापासून वाचविणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3. बघा, ऑप्शन 3 हे आपलं राईट आन्सर आहे. ऊर्जा आणि पोषण द्रव्याचा ओघ फुलांकडून पानाकडे वळविणे हे तंबाखूमध्ये शेंडा खुडणे आणि फुटवे काढणे ह्यामधील मूळ उद्दिष्ट
आहे. चला नेक्स्ट बघा, पंचवटी, त्रिभुवन, चातुर्मास, नवरात्र ही कोणत्या समासाची उदाहरणे? बघा कोणत्या समासाची उदाहरणे? द्विगु समास, कर्मधारय समास, इतरेतर द्वंद्व समास, द्वंद्व समास. तर आपलं राईट आन्सर काय येणार? द्विगु समास. बघा संख्या आहे. पंचवटी म्हणजे 5 वट्यांचा समूह, त्रिभुवन म्हणजे 3 भुवनाचा समूह, चातुर्मास म्हणजे 4 मासांचा समूह, नवरात्र म्हणजे 9 दिवसांचा समूह द्विगु समासात येतात. नेक्स्ट बघा, सिंचनाखालील कापसाच्या लागवडीसाठी साधारणतः अंतर असते. तर किती अंतर असते सिंचनाखालील कापसाच्या लागवडीसाठी? 75/30, 50/30 सेंटीमीटर, 30/30 सेंटीमीटर, 50/50 सेंटीमीटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन ए, 75/30 सेंटीमीटर असते सिंचनाखालील कापसाच्या लागवडीसाठी साधारणतः अंतर. नेक्स्ट बघा, भाजीपाला या समासाचा प्रकार ओळखा. तर कोणता आहे भाजीपाला समासाचा प्रकार? इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, द्विगु. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, समाहार द्वंद्व. भाजीपाला, समाहार द्वंद्व म्हणजे भाजीपाला वगैरे सर्व भाजीपाला त्यात आला म्हणून ते समाहार, सगळ्यांना घेऊन. नेक्स्ट बघा, जलसंधारण व्यवस्थापनमध्ये उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होते. तर कोणत्या जलसंधारण व्यवस्थापन पद्धतीत उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होते? बघा, सिंचित क्षेत्र, पर्जन्य अवलंबित क्षेत्र, दमट क्षेत्र यापैकी कोणताही नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, पर्जन्य अवलंबित क्षेत्र या संधारण व्यवस्थापन पद्धतीत मध्ये उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होते. नेक्स्ट बघा, दोडक्याचे शास्त्रीय नाव आहे. तर काय आहे दोडक्याचे शास्त्रीय नाव? बघा, दोडक्याचे शास्त्रीय नाव विचारले तर लुफा ॲक्युटँग्युला, लुफा ॲग्विना, लुफा सिलेंड्रिका, लुफा क्वाड्रॅटँग्युला. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, लुफा ॲक्युटँग्युला. हे दोडक्याचे शास्त्रीय नाव आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, टाटा एअरलाइन्सची स्थापना कुणी केली? तर कुणी केली टाटा एअरलाइन्सची स्थापना? JRD टाटा, जमशेदजी टाटा, जोराबजी टाटा, रतन टाटा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? JRD टाटा यांनी टाटा एअरलाइन्सची स्थापना ही केली. नेक्स्ट बघा, हा कलमाचा खालचा भाग असतो जो नंतर कलम केलेल्या वनस्पतीच्या मुळाच्या स्वरूपात विकसित होतो. तर कोणता असतो? खुंट, कलम फांदी, अ आणि ब दोन्ही वरीलपैकी काही नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, खुंट. खुंट हा कलमाच्या खालचा भाग असतो जो नंतर कलम केलेल्या वनस्पतीच्या मुळाच्या स्वरूपात विकसित होतो. नेक्स्ट बघा, 5 आर क्षेत्र असलेल्या हरितगृहात कार्नेशन पिकासाठी सर्वसाधारणपणे रोपे लागवड होते. तर किती रोपे लागवड होते? 2000, 3000, 4000, 5000. तर आपलं राईट आन्सर आहे 2000. नेक्स्ट बघा, वसंत तिलका ह्या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? तर किती अक्षर असतात वसंत तिलका ह्या वृत्तात प्रत्येक चरणात? 10, 12, 14, 16. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, 14 असतात. वसंत तिलका ह्या वृत्तात प्रत्येक चरणात अक्षरे हे 14 असतात. नेक्स्ट बघा, या परिणाम म्हणून पृष्ठभागास आरंभ होतो. तर कशाचा परिणाम म्हणून? वाढणे, पाऊस, वारा, धूप. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पाऊस. पावसाचा परिणाम म्हणून पृष्ठभागास आरंभ होतो. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. बघा, 1, 8, 27, 64. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, 125. बघा, 125 याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, पिकाला असलेली पाण्याची गरजशी संबंधित असते. तर कशाशी संबंधित असते? तर इव्हॅपोरेशनशी संबंधित असते. बघा, ऑप्शन दिलेला आहे आणि त्याचं राईट आन्सर आहे फर्स्ट. पिकाला असलेली पाण्याची गरज ही इव्हॅपोरेशनशी संबंधित असते. चला नेक्स्ट बघा, ह्याचे आच्छादन शेतीमध्ये व्यावसायिकरित्या वापरतात.
तर तांदळाचे तूस, पांढरे पॉलिथिन, ऊसाची पाचट, काळे पॉलिथिन. तर काळे पॉलिथिन हे आपलं राईट आन्सर आहे. ह्याचे आच्छादन शेतीमध्ये व्यावसायिकरित्या वापरतात. नेक्स्ट बघा, मातीची स्थिरता म्हणजे काय? तर काय होते मातीची स्थिरता म्हणजे? बघा, मातीच्या घडणसुलभतेचे आणि चिकटपणाचे योग्य प्रमाण, हवा आणि पाण्याचा मातीतून होणारा सुरळीत संचार, ठराविक क्षेत्रात एकाच प्रकारची माती आढळणे, पोकळीची एकूण जागा. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर आहे. मातीची स्थिरता म्हणजेच मातीच्या घडणसुलभतेचे आणि चिकटपणाचे योग्य प्रमाण म्हणजेच मातीची स्थिरता होय. नेक्स्ट बघा, हरभऱ्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर काय आहे हरभऱ्याचे शास्त्रीय नाव? रिसिनस कम्युनिस, सॅक्रम ऑफिसिनेरम, सिसर अरिएंटिनम, ट्रायफोलियम अलेक्झांड्रियम. तर काय आहे हरभऱ्याचे शास्त्रीय नाव? तर ऑप्शन 3 आपलं हे राईट आन्सर आहे. सिसर अरिएंटिनम हे हरभऱ्याचे शास्त्रीय नाव आहे म्हणजेच वैज्ञानिक नाव आहे. नेक्स्ट बघा, खोल नांगरणी कशासाठी करतात? तर कशासाठी करतात खोल नांगरणी? आर्द्रता धारण क्षमता वाढविण्यासाठी, मातीची रचना सुधारण्यासाठी, मातीचा पोत सुधारण्यासाठी, पोषणद्रव्ये वरच्या पातळीवर आणण्यासाठी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 मातीची रचना सुधारण्यासाठी खोल नांगरणी ही करतात, मातीची रचना सुधारण्यासाठी. नेक्स्ट बघा, म्हणजे ठराविक वनस्पतीमध्ये खोडाच्या तळाशी वाढणारा आडवा पसरट भाग होय. तर काय? रायझोम, ऑफसेट, कंद, मूळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 ऑफसेट. ऑफसेट म्हणजेच ठराविक वनस्पतीमध्ये खोडाच्या तळाशी वाढणारा आडवा व पसरट भाग होय. नेक्स्ट बघा, पाणी पावसासारखे वनस्पती आणि मातीवर पडू दिले जाते अशा प्रकारच्या सिंचन पद्धतीला असे म्हणतात. तर काय म्हणतात? ठिबक सिंचन, भूस्तरीय सिंचन म्हणजेच मोकाट सिंचन, निमस्तरीय सिंचन म्हणजेच भूमिगत सिंचन, आणि 4 आहे तुषार सिंचन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 तुषार सिंचन. बघा, पावसासारखे पाणी पडते तुषार सिंचनामुळे आणि या सिंचन पद्धतीत मातीत पडू दिले जाते अशा प्रकारच्या सिंचन पद्धतीला तुषार सिंचन असे म्हणतात. नेक्स्ट बघा, राजा शौर्याने लढला या वाक्यातील काळ ओळखा. तर काय आहे काळ? राजा शौर्याने लढला. साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ, भविष्यकाळ, अपूर्ण भूतकाळ. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 साधा भूतकाळ, राजा शौर्याने लढला. नेक्स्ट बघा, जॅस्मिनियम सॅमबॅक हे व्यवहारात ह्याचे नाव ओळखले जाते. तर कशाचे? जॅस्मिनियम सॅमबॅक हे शास्त्रीय नाव मोगरा, कुंद, मुल्लई, चमेली. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मोगरा. मोगऱ्याचे आहे शास्त्रीय नाव जॅस्मिनियम सॅमबॅक. नेक्स्ट बघा, 10 आणि 30 मधील सगळ्या अविभाज्य अंकाची सरासरी किती असेल? तर किती आहे? 12, 15, 18, 66, 20. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 18 आणि 66. नेक्स्ट बघा, हे कमी प्रमाणात पोषक द्रव्य असलेल्या खताचे ॲनालिसिस फर्टिलायझर उदाहरण आहे. तर DAP, SSB, SSP, MOP, अमोनियम फॉस्फेट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 SSP. नेक्स्ट बघा, परिणामाच्या प्रात्यक्षिकाचे तत्व आहे. तर कोणते परिणामाच्या प्रात्यक्षिकाचे तत्व? पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे, प्रत्येक कृतीद्वारे शिकणे, पाहून शिकणे, शिकून विश्वास ठेवणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे हे परिणामाच्या प्रात्यक्षिकाचे तत्व आहे. लक्षात ठेवा, पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे. नेक्स्ट बघा, सरासरी काढा. 3, 9, 10, 14, 19 आणि याची सरासरी किती येणार? बघा, 23, 24, 25, 26. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 24 येणार. याची सरासरी करून बघा, 24 येणार. चला नेक्स्ट बघा, कीटकांच्या शरीरातील पेशीरहित भाग हा असतो. तर कोणता असतो? कीटकांच्या शरीरातील पेशीरहित भाग
पंख, अँटिना, मेंचक थर म्हणजेच उपत्वचा, वरीलपैकी काही नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मेंचक थर म्हणजेच उपत्वचा हा कीटकांच्या शरीरातील पेशीरहित भाग आहे. लक्षात ठेवा, कीटकांच्या शरीरातील पेशीरहित भाग कोणता आहे? तर मेंचक थर म्हणजेच उपत्वचा. नेक्स्ट बघा, सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. यात कोणता अलंकार आहे ते ओळखा. तर कोणता अलंकार आहे हा? सभाक्ती अलंकार, व्यतिरेक अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, रूपक अलंकार. तर आपलं राईट आन्सर काय येणार? व्यतिरेक अलंकार. म्हणजे बघा, शब्दांचा मारा झालाय, व्यतिरेक म्हणजे जास्त प्रमाणात वापरलेले. सावळा ग रामचंद्र, रामचंद्र सावळा आहे, तो झोपतो आहे, त्याला पाहून लाजत आहे, आभाळी लपत आहे, असं म्हणजे एकाच्या काहीचा व्यतिरेक झालेला आहे. त्याच्यामुळे व्यतिरेक अलंकार हा तिथे योग्य आन्सर आहे. नेक्स्ट बघा, एखाद्या सिद्ध झालेल्या गोष्टीचे महत्त्व पटविण्यासाठी ही पद्धत वापरतात. तर कोणती पद्धत वापरतात एखाद्या सिद्ध झालेल्या गोष्टीचे महत्त्व पटविण्यासाठी? तर परिणाम प्रात्यक्षिक, वर्तमानपत्र, आकाशवाणी, स्लाइड शो. तर आपलं काय आन्सर येणार? परिणाम प्रात्यक्षिक. बघा, एखाद्या सिद्ध झालेल्या गोष्टीचे महत्त्व पटविण्यासाठी परिणाम प्रात्यक्षिक हे पद्धत वापरतात. नेक्स्ट बघा, खतांची आवश्यक मात्रा ठरविण्यासाठी काय माहीत असावे लागते? तर काय माहीत असावे लागते खतांची आवश्यक मात्रा ठरविण्यासाठी? फक्त उत्पादनाचे उद्दिष्ट, फक्त खत न वापरता पिकाचे उत्पादन, फक्त खताची उत्पादकता, वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? वरीलपैकी सर्वच वापरावे लागतात. खताची आवश्यक मात्रा ठरविण्यासाठी उत्पादनाचे उद्दिष्ट, खत न वापरता पिकाचे उत्पादन, खताची उत्पादकता, वरीलपैकी सर्व हे आवश्यक आहे. नेक्स्ट बघा, 30 वस्तूंचे उत्पादन मूल्य 20 वस्तूच्या विक्री मूल्या इतके असेल तर त्यावरील नफ्याची टक्केवारी काढा. तर किती आहे नफ्याची टक्केवारी? 60%, 70%, 80%, 50%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 50%. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते एक प्रक्षेपित दृश्यरूप आहे? प्रक्षेपित, बघा, प्रक्षेपित दृश्यरूप आहे. तर कोणते आहे? जे प्रक्षेपित पण होते आणि डोळ्यांनी पण दिसते, म्हणजे प्रकाशित होते. स्लाइड, तक्ता, प्रारूप, नमुना. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 स्लाइड. बघा, प्रक्षेपित होते स्लाइड, दृश्यरूप जे आपण पाहू शकतो. नेक्स्ट बघा, हा ऊसाचा अतिशय गंभीर आजार आहे. तर कोणता आहे ऊसाचा अतिशय गंभीर आजार? लाल चट्टे, लाल सड, मर, चाबुकानी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे लाल चट्टे, लाल सड, चाबुकानी हा ऊसाचा अतिशय गंभीर आजार आहे. म्हणजे सर्वच गंभीर आजार आहे. 97च्या याच्यात 1, 2 आणि 4 असे राईट आन्सर दिलेले आहे. बघा, ऊसाचा अतिशय गंभीर आजार आहे लाल चट्टे, लाल सड, चाबुकानी. नेक्स्ट बघा, आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये ही पद्धत पाणी पुरवठ्याची सर्वात श्रेष्ठ पद्धत आहे. तर कोणती आहे सर्वात श्रेष्ठ पद्धत आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये? तुषार सिंचन, मोकाट, ठिबक, रेनगेज. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 ऑब्वियसली ठिबक सिंचनच असणार. नेक्स्ट बघा, बटाट्यांची व्यावसायिक लागवड ह्याद्वारे केली जाते. तर कशाद्वारे केली जाते बटाट्याची व्यावसायिक लागवड? कॉर्म, बी, कंद, कलम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 कंदाद्वारे केली जाते बटाट्याची व्यावसायिक लागवड. नेक्स्ट बघा, जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात फुले येतात त्या बहाराला काय म्हणतात? मृगबहार, हस्तबहार, आंबेबहार यापैकी नाही. जानेवारी फेब्रुवारीमध्ये. तर काय म्हणतात? जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात फुले येतात त्या बहाराला? ऑप्शन 3 आंबे बहार असे म्हणतात. जानेवारी फेब्रुवारी, बघा, आंब्याला बहार तेव्हाच येतो आणि त्यालाच आंबे बहार असे म्हणतात. नेक्स्ट बघा, माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर काय? माधवीने सफरचंद खाल्ले. कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी
प्रयोग, सफरचंद खाल्ले. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए कर्मणी प्रयोग. ने हा प्रत्यय लागलाय म्हणून कर्मणी. नेक्स्ट बघा, चे वनस्पतीचे मुळे व बुरशी यांच्या सहजीवनाचे एक उदाहरण आहे. तर कोणते? आयझोला, नीलहरित शैवाल, रायझोबियम, मायकोरायझा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मायकोरायझा. बघा, मायकोरायझा ही वनस्पतीचे मुळे व बुरशी यांच्या सहजीवनाचे एक उदाहरण आहे. नेक्स्ट बघा, ह्यांना भारताचे बिस्मार्क ह्या स्वरूपात पण ओळखतात. तर कोणाला भारताचे बिस्मार्क ह्या स्वरूपात ओळखतात? महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, भगत सिंग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क म्हणून सुद्धा ओळखतात. नेक्स्ट बघा, हे खत सहज सेंद्रिय खताच्या वर्गात मोडते. तर कोणते खत मोडते सहज सेंद्रिय खताच्या वर्गात? FYM, पेंड, कंपोस्ट, हिरवळीचे खत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 पेंड. म्हणजे सरकी पेंड, कोणती पण पेंड असो ती खत सहज सेंद्रिय खताच्या वर्गात मोडते. नेक्स्ट बघा, बाहेरून गरीब पण मनातून कपटी असा अर्थ असलेली म्हण कोणती आहे? तर गोगलगाय, पोटात पाय, चोरावर मोर, घरोघरी मच्छा चुली, बडितो कान पिढी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बाहेरून गरीब पण मनातून कपटी म्हणजेच गोगलगाय आणि पोटात पाय. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती वनस्पती घरात ठेवण्यायोग्य शोभिवंत वनस्पतीचे उदाहरण आहे? तर कोणती वनस्पती आहे? न्यूरांटा, कोलियस, गेलार्डिया, हिबिस्कस. तर आपला राईट आन्सर काय? ड्युरांटा. नेक्स्ट बघा, उत्पादनाचे घटक हे आहेत. तर कोणते? जमीन, कामगार आणि भांडवल, व्याज आणि पगार, शासकीय आर्थिक धोरणे. यापैकी कोणतेही नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 जमीन, कामगार आणि भांडवल हे उत्पादनाचे घटक आहे. बघा, जमीन पण आवश्यक, कामगार पण आणि भांडवल हे उत्पन्नाचे घटक आहे. नेक्स्ट बघा, रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? तर कोणत्या शहरात स्थित आहे रामायणातील प्रसिद्ध पंचवटी? नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव. तर आपला राईट आन्सर काय येणार? नाशिक. बघा, रामायणातील प्रसिद्ध पंचवटी ही नाशिक या शहरात आहे. नेक्स्ट बघा, नीलकमल, घननीळ, पितांबर ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे? तर बघा, कर्मधारय समास, अव्ययीभाव समास, बहुव्रीही समास, इतरेतर द्वंद्व समास. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन ए कर्मधारय समासाची उदाहरण आहे. नीलकमल, घननीळ, पितांबर ही कर्मधारय समासाची उदाहरणे आहे. नेक्स्ट बघा, सिंगल सुपर फॉस्फेटमधील P2O5 प्रमाण किती टक्के असते? तर किती टक्के असते? 16.0, 46%, 34%, 28%. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए 16% असते सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये P2 आणि O2चे प्रमाण. नेक्स्ट बघा, पाण्याच्या पृष्ठभागावरून मातीत प्रवेश करण्याला काय म्हणतात? तर काय म्हणतात? झिरपणे, गाळण, शरण, पारगम्यता, जलीय वाहकता. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 गाळण असे म्हणतात. पाण्याच्या पृष्ठभागावरून मातीत प्रवेश करण्याला गाळण असे म्हणतात. नेक्स्ट बघा, सध्या अस्तित्वात असलेली परिस्थिती व इच्छित परिस्थिती यामधील दरी म्हणजेच काय आहे? गरज, योजना, उद्दिष्ट, कार्यक्रम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, ऑप्शन 1 गरज. सध्या अस्तित्वात असलेली परिस्थिती व इच्छित परिस्थिती यामधील दरी म्हणजेच गरज होय. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, पाचावर धारण बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे? तर कोणता आहे पाचावर धारण बसणे? बघा, धारण पक्की होणे, फजिती होणे, प्रचंड भयभीत होणे, अजिबात न घाबरणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? प्रचंड भयभीत होणे. पाचावर धारण बसणे म्हणजेच प्रचंड भयभीत होणे. नेक्स्ट बघा, अलाहाबादच्या सगळ्यात मोठ्या अल्फ्रेड पार्कचे नाव बदलून स्वातंत्र्य सैनिक ह्यांच्या नावावरून ठेवले गेले. तर कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाच्या नावावरून ठेवले गेले अलाहाबादच्या सगळ्यात मोठ्या अल्फ्रेड पार्कचे नाव? बघा, ऑप्शन चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, सरदार वल्लभभाई पटेल, लाला
लजपत राय. तर आपलं राईट आन्सर काय ना चंद्रशेखर आझाद. स्वातंत्र्य सैनिक चंद्रशेखर आझाद यांच्या नावावरून ठेवले गेले अल्फ्रेड पार्कचे नाव, जे अलाहाबादमध्ये आहे. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना कधी झाली? तर कधी झाली? नाबार्डची स्थापना 1982, 1972, 1980, 1990. तर आपलं राईट आन्सर काय येणार 1982ला झाली राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना. नेक्स्ट बघा, रताळ्यामध्ये हिरवट लाल, मिरचीमध्ये निळसर हिरवा, ऊसामध्ये जांभळट छटाव ह्या खालीलपैकी कोणत्या पोषणद्रव्याच्या कमतरतेमुळे होते? तर कोणत्या पोषणद्रव्याच्या कमतरतेमुळे होते? सेलेनियम, स्फुरद, नत्र, क्लोरीनची विषबाधाचा प्रादुर्भाव. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 स्फुरद. बघा, स्फुरद रताळ्यामध्ये हिरवट लाल, मिरचीमध्ये निळसर हिरवा, रताळ्यामध्ये हिरवट लाल, मिरचीमध्ये निळसर हिरवा, ऊसामध्ये जांभळट छटा ह्या खालीलपैकी स्फुरद या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होतात. नेक्स्ट बघा, पोषणद्रव्ये पुरविण्याच्या मातीच्या अंतर्भूत क्षमतेला म्हणतात. तर काय म्हणतात? पोषणद्रव्ये पुरविण्याच्या मातीच्या अंतर्भूत क्षमतेला मातीची सुपीकता, मातीचा दर्जा, मातीची उत्पादकता, मातीची सक्रियता. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 मातीची सुपीकता असे म्हणतात पोषणद्रव्ये पुरविण्याच्या मातीच्या अंतर्भूत क्षमतेला. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. नेक्स्ट बघा, भारताने या संघाचा पराभव करून 19व्या वर्षाखाली क्रिकेटचा विश्वचषक जिंकला. तर कोणत्या? ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट बघा, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थाच्या सदस्य असतात. तर कशाच्या सदस्य असतात? जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, मध्यवर्ती सहकारी बँक, राज्य सहकारी बँक, रिझर्व्ह बँक, स्टेट बँक. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 मध्यवर्ती सहकारी बँक ह्या जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थाच्या सदस्य असतात. तर कशाच्या सदस्य असतात? तर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सदस्य असतात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था. नेक्स्ट बघा, मातीच्या घटकांच्या रचनेला काय म्हणतात? तर काय म्हणतात मातीच्या घटकांच्या रचनेला? मातीची रचना, मातीचा पोत, मातीचे संघटन, मातीचे विघटन. तर आपलं राईट आन्सर काय येणार बघा, आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 मातीची रचना असे म्हणतात मातीच्या घटकांच्या रचनेला. नेक्स्ट बघा, बाल गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय आहे? तर काय आहे बाल गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव? दर्पण, केसरी, दिनबंधू, सुधारक. तर आपला राईट आन्सर काय येणार केसरी. बघा, बाल गंगाधर टिळक यांनी सुरू केलेले वृत्तपत्र कोणते आहे? तर ते केसरी आहे. नेक्स्ट बघा, तुरीला सामान्यतः ह्या नावाने ओळखले जाते. तर कोणत्या नावाने ओळखले जाते तुरीला? अरहर, मूग, मसूर, चना डाळ. तर अरहर नावाने ओळखले जाते तुरीला. लक्षात ठेवा. चला तर संपलं हे लेक्चर आपलं. क्वेश्चन पत्रिका संपली. बाकी क्वेश्चन पत्रिका सुद्धा भरपूर सारे आहेत, ते नक्की वाचा. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.